सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आध्यात्मिक, आरोप प्रत्यारोप, महाराष्ट्रातील रोखठोक सडेतोड बातम्यांचा वेगवान आढावा घेणारे न्यूज चॅनल म्हणजेच लोणारी टाइम्स लाईव्ह न्यूज। वाजू नका, थांबा, शिट्या वाजू नका। चालू केलास काय? सिटी वाजू नका म्हणल्यावर मुद्दाम वाजवते बघ कोणते। वाजवा, सिट्याचाच दिवस आहे, वाजवा, पण 1 मिनिट थांबा। उभं राहू दे, उभं राहू। हा राहा। खरं तर राजकारणाची जयसिंगपूर नगरपालिकेची जी प्रचाराची दिशा आहे ती मला वाटतं 30 तारखेला संपते आणि गरमागरम प्रचार सगळ्याच आघाड्यांचा चालू आहे। आरोप प्रत्यारोप सगळं चालू असताना सुद्धा जयसिंगपूर शहरामध्ये बरेच मतदार आपण कव्हर करत येत असताना झालेले कामं झालेले आहेत, थोडीफार कामं राहिल्यात, पण ती कामंही पुढे भविष्यात होतील, जी सत्ताधारी येतील, सत्ता आल्यानंतर त्यांनी करतील। परंतु खरंच ग्राउंडला काय किंवा विरोधी आघाड्या आरोप करतात, काय ही परिस्थिती आहे ती जाणून घेण्यासाठी आपल्या बरोबर आज स्वतः विद्यमान आमदारांचे सुपुत्र आदित्य यड्रावकर आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। सगळ्यात महत्वाचा प्रश्न काय, तुम्ही ज्या ठिकाणी प्रचारला आलेला आहे ही सगळा झोपडपट्टी भाग आहे, राजीव गांधी नगर असेल, शाहूनगर आहे, 52 झोपडपट्टी आहे, समडोळी माळा, बऱ्यापैकी झोपडपट्टी भाग आहे आणि सगळ्याला एक अपेक्षा आहे की इथलं प्रॉपर्टी कार्ड या कुटुंबांना मिळावं, या घराला मिळावं, म्हणून काय तुमचं रणनीती आहे त्याबद्दल आघाडीची? नाही, निश्चितपणे आपल्या सर्वांना माहिती आहे की आता नगरपालिकेचे इलेक्शन होऊ घातलेले आहे आणि नुसतं इलेक्शन पुरतं नसून तर आमचे नेते माननीय राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब असतील, संजय पाटील यड्रावकर साहेब असतील, जो जयसिंगपूरचे ज्या मूलभूत प्रश्न होते त्याच्यामध्ये पाण्याचा असू दे, रस्त्यांचा असू दे, गटरींचा असू दे, प्रॉपर्टी कार्डचा असू दे, निश्चितपणे आपण जो मुद्दा मांडला की जो प्रॉपर्टी कार्डचा विषय जो आता भोवतीनं आपण ज्या परिसरामध्ये आहे त्याच्यामध्ये फार प्रामुख्याने जो येणारा विषय आहे तो म्हणजे प्रॉपर्टी कार्डचा विषय। तर गेल्या आपल्याला मी सांगू इच्छितो की गेल्या 6-7 महिन्यापूर्वी निश्चितपणे जवळजवळ 40 प्रॉपर्टी कार्ड ह्या परिसरामध्ये यड्रावकर साहेबांच्या माध्यमातून आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून या परिसरामध्ये वाटण्यात आलेले आहेत। येणाऱ्या काळामध्ये जे काही पेपरवर्क राहिले असतील ते पेपरवर्क सुद्धा येणाऱ्या काळामध्ये कंप्लीट करून 100% इथल्या लोकांची जी जागा आहे ती त्यांच्या नावावर कसं करता येईल यासाठी म्हणून राजश्री शाहू विकास आघाडी असतील, आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय पाटील यड्रावकर साहेब असतील, आमच्या नगरसेवक पदाचे उमेदवार अर्जुन देशमुख साहेब असतील, आडके वहिनी असतील, या निश्चितपणे त्यासाठी कटिबद्ध आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये इथल्या परिसरात नुसतं इथल्याच नसून पूर्ण जयसिंगपुरातल्या सर्वच झोपडपट्टी धारकांचे प्रॉपर्टी कार्ड त्यांच्या नावावर कसं होतील यासाठी आमचा 100% प्रयत्न राहील आणि येणाऱ्या काळामध्ये ते आम्ही त्यांच्या नावावर करू। अनेक महत्वाचा प्रामुख्याने प्रश्न येतो, जयसिंगपूर शहरामध्ये पावसाळा आला की जयसिंगपूर शहरामध्ये चिखल होते आणि खरं तर ते चिखल का होते सगळ्या जयसिंगपूर शहरवासियांना माहिती आहे, पण विरोधक आता आरोप करतायत राजश्री शाहू विकास आघाडीवर की मुद्दाम जाणून बुजून जयसिंगपूरचे रस्ते उखडले गेले आणि त्याच्यामुळे डस्टिंग वगैरे त्यावर धूळ होत्या, तर त्याच्याबद्दल तुम्ही विरोधकांना काय सांगता? निश्चितपणे विरोधक काय म्हणतात ह्याच्याकडे आम्ही आजपर्यंत कधी बघितलेलं नाही आहे। आमच्या जयसिंगपूर शहर हा आमचं एक कुटुंब आहे आणि या कुटुंबातल्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या म्हणजे अंडरग्राउंड, आता जयसिंगपूर शहरामध्ये जे गटरी आहेत त्या अंडरग्राउंड करणं म्हणजे ज्याच्यामुळे रोगराई पसरू नये याच्यासाठी म्हणून अंडरग्राउंड ड्रेनेजची सुविधा जवळजवळ 107 कोटी खर्च करून 24/7 पाण्याची सुविधा या जयसिंगपूर शहरामध्ये आणण्याचा प्रयत्न मागच्या बॉडीमध्ये आमचे नेते राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब, संजय पाटील यड्रावकर साहेब यांच्या आणि त्यांच्या सर्वच टीमनं करण्याचा प्रयत्न केला आहे। निश्चितपणे विकास करत असताना कुठेतरी काही गोष्टी विकास पूर्ण होण्यापर्यंत काही गोष्टी सहन कराव्या लागतात, त्याच पद्धतीनं जे आता अंडरग्राउंड पाईपलाईनची जी स्कीम चालू आहे ते एकदा पूर्ण झाल्यानंतर 100% रस्ते सुद्धा होणार आहेत, त्यासाठी पैसे सुद्धा आलेले आहेत, पण एकदा हे काम पूर्ण होण्याचं टेस्टिंग पूर्ण होऊन ते एकदा मार्गी लागल्यानंतर 100% रस्ते सुद्धा हे राजश्री शाहू विकास आघाडी आणि संजय पाटील यड्रावकर आणि त्यांची पूर्ण टीमच करू शकते, ह्या पूर्ण जनतेला सुद्धा विश्वास आहे। शेवटचा प्रश्न, एक युवक जयसिंगपूर शहरचे आपण नागरिक, एक युवक एक मतदार म्हणून मतदानाला आपण जात असतोय, त्यावेळेस जे युवक मतदान करणार आहेत जयसिंगपूर शहरामध्ये बऱ्यापैकी युवक मोठ्या प्रमाणात आहेत, तर युवकांना तुम्ही काय संदेश द्याल आणि त्यांचे जे आहेत नोकरीचा विषय आहे, इथलं मग वेगवेगळ्या कारखानदार यावं या इंडस्ट्रीजमध्ये, याबद्दल नियोजन काय आहे तुमचं? एक युवक म्हणून काय वाटतंय तुम्हाला? निश्चितपणे एक फार अत्यंत चांगला प्रश्न तुम्ही विचारला। जयसिंगपूर नगरी ही राजश्री शाहू महाराजांनी वसवलेली नगरी आहे। ह्या नगरीमध्ये सर्वच समाजातील स्तरातील लोक गुण्यागोविंदाने नांदतात आणि इथे येणाऱ्या सर्वच जे गुण्यागोविंद नांदत असल्यामुळे इथे येणाऱ्या लोकांची संख्या बाहेरून येणाऱ्या असतील किंवा इतर ग्रामीण भागातून येणाऱ्यांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे।
आपल्याला माहिती आहे की जयसिंगपूर आणि जयसिंगपूर भोवती जवळजवळ 5-6 MIDC कोऑपरेटिव्ह MIDC या निर्माण झालेल्या आहेत. यासाठी म्हणून ज्या मूलभूत सोयी सुविधा लागतात इंडस्ट्रीला असू दे किंवा सर्वसामान्य लोकांना असू दे, पाणी, रस्ते आणि गटारी या निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये पूर्णत्वात करण्यात येईल. आणि आपल्याला माहिती आहे की जो शिवशाहूंचा विचार म्हणजे जो शिवाजी महाराजांचा पुतळा असू दे किंवा बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा पुतळा असू दे, हा सुद्धा जो एक सर्व समाजाला एकत्रित करून सर्व समाजांना एकत्र घेऊन चालण्याचा जो काम आमच्या सर्व राष्ट्रीय शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून झालाय, त्यातील सर्व स्तरातील म्हणजे ज्येष्ठ असतील, युवक असतील, सर्वांना एकत्र घेऊन सर्वांचे प्रश्न आम्ही येणाऱ्या काळामध्ये सोडवू. हे होते खरं तर राजन शाहू विकास आघाडीचे आदित्य यड्रावकर यांनी बऱ्यापैकी सगळीच माहिती दिलेली आहे. विरोधकांनी विरोध करायचा म्हणून केलेला आहे. खरं तर विरोधकांनी जयसिंगपूर शहरामध्ये फिरून जर फेरफटका मारला तर जयसिंगपूर शहराचा विकास ही बऱ्यापैकी झालेला आहे असं स्पष्ट झालेलं आहे. युवकांच्या बद्दल इंडस्ट्री बऱ्यापैकी 5 ते 6 जयसिंगपूर शहराच्या आजूबाजूला सध्या प्रस्थापित झालेला आहे. ते सध्या विरोधकांनी बघावं आणि येणाऱ्या काळामध्ये जयसिंगपूर शहरातील रस्त्याची जी अवस्था आहे ती अत्यंत चांगल्या पद्धतीने करण्यात येईल. ड्रेनेजचं काम झालं, गटरीचं अंडरग्राऊंड गटरीचं काम झालं, ती करण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. विजय दंगेकर, लोणारी टाइम्स, जयसिंगपूर.